हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं सुके जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, ते पण मराठी सॉन्गवरती। त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काही मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे, तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही बिनधास्त मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता। प्लस आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वाच करायचा, थोडा स्किप न करता। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए। 5000 लौटे दिख जाना चाहिए। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी लागणार आहे दोन ऍप्लिकेशन, एक म्हणजे कॅपकट प्रो आणि दुसरे म्हणजे VPN। तर मी पॉक्सी VPN यूज करत आहे। तुम्ही कोणतं पण VPN, एक रँडम VPN यूज करू शकता। जर तुमच्याकडे VPN नसेल तर काय करा, तुम्ही प्ले स्टोर वरती जा, VPN नाव सर्च मारा आणि कोणत्याही वरचं एक रँडम VPN डाउनलोड करून घ्या आणि कनेक्ट करून घ्या। आणि कॅपकट प्रो म्हणजे कॅपकटचं ऍप्लिकेशन तुम्हाला जर तुमच्यापाशी अपडेट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे, बिनधास्त जाऊन डाउनलोड करा, एकदम फ्रीमध्ये आहे। आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच आहे। ओके, आता सिम्पली आता पॉक्सी VPN कसं यूज करायचं ते तुम्हाला सांगतो मी। सिम्पली VPN ओपन करायचंय, वर इथं अशा प्रकारे एक ऑप्शन येईल बघा, सिम्पली यावरती क्लिक करायचंय। तर इथं ऑप्शन आहे डिस्कनेक्टचं, कारण मी ऑलरेडी कनेक्ट केलेलं आहे। तुम्हाला इथं ऑप्शन येईल कनेक्टेड म्हणून, सिम्पली कनेक्ट करायचे, एक ऍड वॉच करायची, त्याच्यानंतर तुमचं VPN कनेक्ट होऊन जाणार आहे। ओके, आता सिम्पल काय करायचं, आपल्याला कॅपकट ओपन करायचंय आणि आता कॅपकट ओपन झाल्यानंतर काय करायचं, सिम्पली न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचंय। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा व्हिडिओ दिलेला असेल बघा मी 22 सेकंदाचा। तर सिम्पली हा जो व्हिडिओ आहे तो ऍड करून घ्यायचा। ओके, तर यामध्ये तुम्हाला बीट वगैरे सगळं लावून दिलेलं आहे मी। ओके, सिम्पल या व्हिडिओवरती क्लिक करायचंय, खाली थोडं स्लाइड करायचंय। तर इथे ऑप्शन आहे बघा एक्सट्रॅक्ट ऑडिओचं, तर यावरती क्लिक करायचंय, ऑडिओ एक्सट्रॅक्ट करायचंय। ऑडिओ आणि व्हिडिओ सेपरेट करून घ्यायचे। ओके, सिम्पली खालच्या ऑडिओवरती क्लिक करायचे, खाली थोडं स्लाइड करायचं, बीटवरती क्लिक करायचंय। आता थोडं स्क्रॉल करायचंय, तर इथं असेल आपला 1 नंबरचा बीट, म्हणजे एक बघा अशा प्रकारे समोर यायचं आहे, इथं एक बीट आहे आपला, समोर यायचं इथं एक बीट आहे। तर बीट वाईज सगळे फोटो आपल्याला स्प्लिट पण करून घ्यायचे, अगोदर फक्त बीट लावून घ्या, एकदम बरोबर बीट लावा, चुकता कामा नाही। इथं एक बीट आहे, लगेच समोर इथं एक बीट आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे। ही बघा बीट सगळे थोडे जपून लावा। ही बघा, इथं एक असेल बीट, आता इथं एक बीट आहे, समोर इथं एक। तर अशा प्रकारे आपल्याला बीट लावून घ्यायचे आहेत। कशात अवघड नाही, एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला बीटचं ऑप्शन सांगितलेलं आहे मी, कारण अशा प्रकारे एकदम प्रॉपर बीट समजतात। त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण आपण जास्तीत जास्त युनिक आणण्याचा प्रयत्न करत असतो कॉन्सेप्ट। तर मित्रांनो, आपले बीट आहेत ते एकदम बरोबररित्या ऍड करून घेतलेले आहेत। सिम्पली वरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे, आता खाली थोडं स्लाइड करायचंय, खाली थोडं स्लाइड करायचे, तर रिप्लेस ऑप्शन यावरती क्लिक करायचे। आता तुमचा जो फोटो आहे ऍड करायचा, तो फोटो ऍड करून घ्या। सिम्पल मी एक फोटो ऍड करतो रँडम, सोबत तुम्हाला एकच फोटो दाखवतो कोणता तरी। तर रँडम फोटो दाखवायचा म्हणजे काही विषयच नाही, फक्त तुम्हाला कसं ऍड करायचं दाखवतो। इथं लोड करत आहे, थांबा। तर एक फोटो घेतो मी,
तर सिंपल हा बघा, हा एक फोटो घेतो. सिंपल फोटो अशा प्रकारे ऍड करायचा आहे. फोटोला झूम करून घ्यायचं. ओके, झूम केल्यानंतर आता काय करायचं, एकदा ऑडिओवरती क्लिक करायचं, पुन्हा वरी फोटोवरती क्लिक करायचं. इथं आपले बीट दिसतील. सिंपल. तर आता सिंपल काय करायचं, आपल्याला फोटो स्प्लिट करायचा आहे. आता फोटो आपण स्प्लिट करून घेऊयात. काय सुद्धा अवघड नाही बघायचं. फोटो स्प्लिट करायचं, फक्त एक बोट इथे सॉंगवर ठेवायचं, एक बोट असं स्प्लिटवर ठेवायचं, ओनली वन. तर आपल्याला सोपं जाणार आहे. तर काय सुद्धा अवघड नाहीये. तर आपण फोटो करूयात स्प्लिट. तर विषय असा आहे की थोडं आता व्हिडिओ मोठा आहे, त्यामुळे स्प्लिट पण थोडे मोठेच बसणार आहेत. त्या विषयावर करूया आपण स्प्लिट. तर आता 2-4 फक्त स्प्लिट राहिलेले आहेत. तर सिंपल आहे एकदम. तर आता आपण फोटो स्प्लिट करून घेतलेले आहेत. तर फोटोला इफेक्ट वगैरे ॲनिमेशन वगैरे ऍड करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट मेन व्हिडिओवरती घेऊन चालतो. ओके, तर आपला जो मेन व्हिडिओ आहे यावरती आपण आलेलो आहेत गाईज. सिंपल आता 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशन वरती जायचंय. आता मला सिंपल इफेक्ट सांगतो मी डायरेक्टलीच. तर 1 नंबरच्या फोटोला असणारी इफेक्ट डिस्टोर्ट राईट नावाचा. कोणता? डिस्टोर्ट राईट. समोरच्या फोटो बशी यायचंय, याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचा, सॉरी याला सुद्धा डिस्टोर्ट राईट नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. समोरच्या फोटोला डिस्टोर्ट लेफ्ट ऍड करायचा आहे. इथं पेंड्युलम 1, समोरच्या फोटोला पेंड्युलम 2, इथं डिस्टोर्ट लेफ्ट. ओके, डिस्टोर्ट लेफ्ट. माझ्या फोनचं स्टोरेज फुल होत आहे गाईज. आता इथं काय काय म्हणलं तुम्हाला, डिस्टोर्ट राईट, डिस्टोर्ट राईट, डिस्टोर्ट लेफ्ट, पेंड्युलम 1, पेंड्युलम 2, डिस्टोर्ट लेफ्ट. इथं काय करायचे, छोटे फोटोला अशा प्रकारे झूम करायचंय. इथं इनमध्येच आहे बघा ॲनिमेशन आपला. एक इनमध्ये रॉक वर्टिकल नावाचा 1 2 3 4 5 6 7 फोटोला रॉक वर्टिकल नावाचा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे. रॉक वर्टिकल नावाचा 7 नंबरचा फोटो बशी यायचा आहे. इथं काय करायचंय, इनमध्ये जो रॉक हॉरिझॉन्टली नावाचा इफेक्ट असेल हा ऍड करायचा आहे. ओके, याच्या समोरच्या फोटो बशी यायचा आहे. आता याच्या समोरच्या फोटो बशी आल्यानंतर ॲनिमेशन वरती क्लिक करायचे, कॉम्बोवरती यायचंय. स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचे इफेक्ट ऍड करायचे. कोणता? स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. याच्या समोरच्या फोटो बशी यायचंय. इथं ॲनिमेशन वरती क्लिक करून परत कॉम्बोवरती यायचं, डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचे इफेक्ट ऍड करायचे. कोणता? डिस्टोर्ट अँड स्ट्रेच. याच्या समोरच्या फोटो बशी यायचंय. इथं वेव्ह अँड स्लाइड, कॉम्बो मधला वेव्ह अँड स्लाइड. याच्या समोरच्या फोटो बशी यायचंय. तर इथं असणारे आपल्याला एक इफेक्ट डिस्टोर्ट राईट नावाचा, याच्या समोर डिस्टोर्ट लेफ्ट नावाचा. ओके, डिस्टोर्ट राईट, डिस्टोर्ट लेफ्ट. याच्या समोरच्या फोटो बशी यायचंय. परत ॲनिमेशन वरती क्लिक करायचं, परत कॉम्बोवरती इथे स्लिप अँड स्लाइड 1 नावाचा. कोणता? स्लिप अँड स्लाइड 1. समोर स्लिप अँड स्लाइड 2. कोणता? स्लिप अँड स्लाइड 2 कॉम्बो मध्ये. ओके, लेंथ वर ठेवायची आहे. याच्या समोरच्या फोटो बशी यायचंय. इथं काय करायचंय, डिस्टोर्ट राईट नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. याच्या समोरच्या फोटो बशी यायचंय. काय करायचंय, ॲनिमेशन वरती क्लिक करून इनवरतीच रॉक हॉरिझॉन्टल नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. याच्या समोरच्या फोटो बशी यायचंय. ॲनिमेशन वरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती यायचंय. 3D कार्ड 2 नावाचा. कोणता? 3D कार्ड 2 नावाचा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. समोरच्या फोटो बशी यायचंय. काय करायचं, कॉम्बोवरती 3D कार्ड 5 नावाचा इफेक्ट अप्लाय करायचं. 3D कार्ड 5. म्हणजे समोरच्या फोटो बशी यायचंय. आता काय करायचं, राईट झूम नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता? राईट झूम. समोरच्या फोटो बशी यायचंय. लेफ्ट झूम. काय करायचंय, राईट झूम, लेफ्ट झूम. याच्या समोरच्या फोटो बशी यायचंय. सॉरी स्प्लिट झाला. ॲनिमेशन वरती क्लिक करून कॉम्बोवरती 3D कार्ड 6 नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता? 3D कार्ड 6. याच्या समोरच्या फोटो बशी यायचा आहे. परत कॉम्बोवरतीच स्वे इन नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता? स्वे इन नावाचा. लास्टचा फोटो असणार आहे, इफेक्ट असणार आहे कॉम्बोवरचा बेसिक 2 नावाचा. कोणता? बेसिक 2. बेसिक 2 काय की गाईज तो इफेक्टचे नाव जगाच्या इकडे ह्यांचे पण बेसिक 2 नावाचा इफेक्ट ऍड करायचा. कोणता? बेसिक 2. म्हणजे आपण अशा प्रकारे सर्व फोटोला ॲनिमेशन अप्लाय केलेले आहेत. तर आता आपण ॲनिमेशन अप्लाय केलेत, तसे आता इफेक्ट अप्लाय करू. सिंपल व्हिडिओ इफेक्ट वरती यायचं आहे. सॉरी व्हिडिओ इफेक्ट वरती नाही, बॉडी इफेक्ट वरती यायचं आहे. बॉडी इफेक्ट वरती आल्याच्यानंतर ग्लोईंग लाईन्स वरती यायचं आहे. त्याच्या ट्रेंडिंग वरतीच इफेक्ट असेल बघा, टेक्नॉलॉजी 3. आणि हा इफेक्ट ऍड करायचा आहे. याची लेंथ काय करायची, 1 2 3 4 5 6 फोटोपर्यंत ठेवायची या इफेक्टची लेंथ, बॉडी इफेक्टची. ह्या
6 फोटो पण याचे आता छोटे छोटे फोटो सोडायचे, त्याच्या समोरच्या यायचे फोटो पशी छोटे छोटे फोटो सोडून काय करायचं, समोरच्या फोटो पशी यायचंय, जिथं आपला स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा इफेक्ट असेल तिथे यायचंय. परत बॉडी इफेक्ट वरती यायचंय. ट्रेंडिंग वरती आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे बटरफ्लाय ड्रीम नावाचा, कोणता बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. आणि याची लेंथ 1 नंबरच्या फोटो पर्यंत ठेवायची. याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे, याच्या समोरच्या फोटो पशी यायचा आहे. परत बॉडी इफेक्ट वरती यायचंय. ट्रेंडिंग वरती इफेक्ट बघायला मिळणार आहे आपल्याला एक, बहुतेक ट्रेंडिंग वरती नाही गाईच, ग्लोईंग लाईट्स वरती आहे. हर्ट फ्लेम्स नावाचा हा इफेक्ट ऍड करायचा आहे. आणि याला एडिट आपलं ऍडजस्ट करून घेऊ शकता तुमच्या हिशोबाने. आता याच्या समोरचा एक फोटो सोडायचा आहे, याच्या समोरचा फोटो पशी यायचा आहे. तर इथे एक परत बॉडी इफेक्ट वरती यायचं आहे. परत ग्लोईंग लाईट्स वरतीच यायचंय. मेकॅनिकल नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. लेंथ 2 फोटो पर्यंत ठेवायची, 1 आणि 2 फोटो पर्यंत. ओके, याचा इफेक्ट असणार आहे डिस्टोर्ट राईट डिस्टोर्ट लेफ्ट काहीतरी असंच असणार आहे. याच्या समोरचा एक फोटो सोडायचा, याच्या समोरचा फोटो पशी यायचा आहे. परत व्हिडिओ इफेक्ट वरतीच यायचंय. काय करायचं तर टेक्नॉलॉजी 3 नावाचा इफेक्ट टेक्नॉलॉजी 2 नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. याची लेंथ काय करायची 2 फोटो पर्यंत ठेवायची अशा प्रकारे. ओके, याच्या समोरच्या 2 फोटो सोडायचे. आता समोरचे 2 फोटो सोडायचे आहेत एकदम लास्ट, म्हणजे 2 फोटो सोडून 3 नंबरचा फोटो कशी यायचे. परत बॉडी इफेक्ट वरती यायचंय. तर आपल्याला ग्लोईंग लाईट्स वरती यायचंय. ग्लोईंग लाईट्स वर त्याला नंतर काय करायचं, थोडं प्लीज स्लाइड करायचंय. टेक्नॉलॉजी 2 नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. ऍडजस्ट करा. 2 फोटो लेंथ ठेवायचे 2 फोटो पर्यंत. परत 2 फोटो सोडायचे. डायरेक्ट 3 नंबरचा फोटो कशी यायचा. परत बॉडी इफेक्ट वरती, परत ग्लोईंग लाईट्स वरती, परत क्लब हर्ट्स नावाचा इफेक्ट ऍड करायचा, क्लब हर्ट्स नावाचा. अशा प्रकारे याची लेंथ 2 फोटो पर्यंत. फक्त आपले इतकेच हे होते, बॉडी इफेक्ट होते. आणि आता काय करत आपण ट्रान्झॅक्शन ऍड करून देऊयात. व्हाईट बॉक्स वरती क्लिक करायचं, लाईट वरती क्लिक करायचे, फ्लॅश नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे. म्हणजे ट्रान्झॅक्शनची लेंथ 0.1 सेकंड ठेवायची आहे. सिम्पली तो अप्लाय टू ऑल वरती क्लिक करायचे. आपलं ट्रान्झॅक्शन सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार आहे. ओके, ते पण एकाच क्लिक मध्ये. तर मित्रांनो, एकदम कठीण परिश्रमानंतर आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. व्हिडिओला आता पण लाईक केलं तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. आता काय करायचं, आपला व्हिडिओ आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. सिंपल काय करायचं, तर वर एक्सपोर्टचं ऑप्शन आहे अशा प्रकारचं. सिंपल यावरती क्लिक करायचंय आणि आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. ओके, तुम्ही फक्त सेव्ह एक्सपोर्ट वरती क्लिक करा, व्हिडिओ ऑटोमॅटिकली गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार आहे. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.